नमस्कार, स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये। आज मी तुमच्यासाठी अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने लहान मुलांना आवडेल अशा पद्धतीने पास्ताची रेसिपी घेऊन आलेली आहे। ही रेसिपी खूप सोप्या पद्धतीने मी तयार केलेली आहे आणि त्याचबरोबर मी यामध्ये कोणत्याही प्रकारचे व्हेजिटेबल चा उपयोग केलेला नाहीये, म्हणजे शिमला मिरची, कोबीज वगैरे काही घातलेले नाहीये। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर मी इथे 2 पॅकेट हे पास्त्याचे घेतलेले आहेत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे सहज मार्केटमध्ये अवेलेबल असतात आणि पास्तामध्ये अशा प्रकारच्या मसालेही ऑलरेडी त्यामध्ये पॅकिंग असतात। बाजारामध्ये अनेक प्रकारचे आणि अनेक रंगाचे पास्ते हे आपल्याला मिळतात, म्हणजे शेपही त्यांचा वेगळा असतो आणि वेगळ्या वेगळ्या रंगाचेही पास्ते आपल्याला मिळतात। तर मी अशा प्रकारचे पास्ते घेतलेले आहे, ते जरा राऊंड शेपचे आहे आणि त्याचबरोबर मसाल्याच्या 2 पुड्या मी काढूनही घेतलेल्या आहे। आणि तुमच्या मुलांना ज्या रंगाचा पास्ता आवडत असेल तुम्ही त्या रंगाचा पास्ता त्यांच्यासाठी नक्की तयार करा। तर सर्वात अगोदर आपण गॅसवर कढई ठेवून घेणार आहोत आणि सर्वात अगोदर आपण पास्ता हा शिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी मी 2 ते 3 ग्लास पाणी यात घालून घेत आहे आणि गॅसची फ्लेम फास्ट करून अशी व्यवस्थित पाणीला उकळी आपण काढून घेणार आहोत। थंड पाण्यामध्ये पास्ता हा शिजवायचा नाहीये, तो एकमेकांना पटकन चिटकला जातो, म्हणून आपण पाणीला छान अशी उकळी आली की आपण त्यामध्ये हळूवार पद्धतीने पास्ता हा घालून घेणार आहोत। पास्ता घालताना गॅसची फ्लेम ही आपण कमी ठेवायची आहे। पाणी हे तापलेले आहे तर अंगावर उडण्याची शक्यता असते, म्हणून हळूवार पद्धतीने आपण सर्व पास्ते यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्याचबरोबर चमच्याच्या साहाय्याने सर्व पास्ते हा व्यवस्थित ढवळून घेणार आहोत। आता गॅसची फ्लेम ही आपल्याला फास्ट ठेवायची आहे। त्याचबरोबर मी इथे 1 चमचा तेल घातलेले आहे। तेलाचा वापर केल्यामुळे पास्ता हा एकमेकांना चिटकत नाही आणि व्यवस्थित हा शिजला जातो। तर चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपण सर्व पास्ते हा एकजीव करून घेणार आहोत आणि 5 ते 10 मिनिटांपर्यंत आपण छान असा याला शिजवूनही घेणार आहोत। तर त्यासाठी मी हे मसाले घेतलेले आहे, म्हणजे आपण 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, 1 मीडियम साईजचा कांदा आणि मी ते 2 मिरच्या ह्या उभ्या काप करून घेतलेल्या आहेत आणि थोडी कोथिंबीरही मी यामध्ये घेतलेली आहे। तर तुम्हाला यामधून जी वस्तू आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। त्याचबरोबर तुमच्या मुलांना भाज्याही आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता। तर अशा पद्धतीने मी हा मसाला घेतलेला आहे। आता 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकता। पाण्याला खूप छान आणि व्यवस्थित अशी उकळी फुटलेली आहे आणि पास्ता हा व्यवस्थित आपण शिजवून घेणार आहोत। सतत चमच्याच्या साहाय्याने पास्ता हा ढवळून आपण शिजवून घेऊयात, नाहीतर हा पास्ता खाली चिटकण्याची शक्यता असते। आता 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकता। घट्टसर असे पास्त्याचे पाणीही झालेले आहे आणि शिजला की नाही तेही मी तुम्हाला चेक करून दाखवत आहे। तर एका सुरीच्या साहाय्याने चमच्यामध्ये थोडे पास्ते घेऊन अशा पद्धतीने आपण चेक करून घेणार आहोत, म्हणजे पास्ता व्यवस्थित असा कट होतोय, म्हणजे आपला पास्ता हा छान असा शिजलेला आहे। आता आपण सर्व पास्ता हा एका गाळणमध्ये काढूनही घेऊया आणि त्यावर 1 ते 2 ग्लास आपण थंड पाणी घालून छान असा पास्ता धुवून घेणार आहोत। असं केल्यामुळे पास्त्याचे एक्स्ट्राचे चिकट पाणी हे निघून जाते आणि पास्ता तयार होताना चिकट होत नाही आणि छान असा सुटसुटीत आणि मऊसर पास्ता तयार होतो। तुम्ही बघू शकता, मी चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला दाखवतही आहे। खूप छान आणि सुटसुटीत हा पास्ता आपला झालेला आहे। आता आपण गॅसवर कढई ठेवून घेणार आहोत आणि कढई व्यवस्थित तापली की लगेचच त्यामध्ये 2 ते 3 चमचे आपण तेल घालून घेणार आहोत। पास्त्यामध्ये तेलाचा वापर हा कमी करायचा आहे, कारण की पास्त्यामध्ये जास्त तेल घातले तर तो ऑइली होतो। तर तेल व्यवस्थित तापले की लगेचच त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेणार आहोत आणि लांबसर कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्याही घालून घेऊयात आणि चमच्याच्या साहाय्याने सहज 4 ते 5 मिनिटांपर्यंत कांद्याचा रंग ब्राऊन होईपर्यंत आपण छान असा तेलात व्यवस्थित फ्राय करून घेऊयात।
4 ते 5 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही बघू शकता खूप छान आणि मस्त हा कांदा आपला लालसर झालेला आहे। आता त्यामध्ये बारीक कापून घेतलेला टॅमॅटो घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित 2 मिनिटापर्यंत छान असा टॅमॅटोही आपण शिजवून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। टॅमॅटोही छान असा सॉफ्ट आपला शिजलेला आहे। आता लगेचच त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत। मीठ हे तेलामध्येच घालायचे आहे, कारण की सर्व मसाला आपण तेलात घालणार आहोत, तर पास्त्याला व्यवस्थित असा सर्व साईडला मीठ हे लागले जाते, म्हणून आपण मीठ हे तेलातच घालून घेणार आहोत। आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर घातलेली आहे। त्याचबरोबर शेजवानची चटणी ही 1 ते 2 चमचे मी मसाला घालून घेत आहे आणि व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने सर्व मसाले तेलात आपण फ्राय करून घेणार आहोत। 1 ते 2 मिनिटापर्यंत छान असा मसाला फ्राय झाला की लगेचच त्यामध्ये आपण पास्तामध्ये जे पॅकेट होते आलेले मसाल्याचे ते काढून मी तेलामध्येही ॲड करून घेत आहे अशा पद्धतीने आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित 1 ते 2 मिनिटापर्यंत मसाला आपण सर्व फ्राय करून घेणार आहोत। आता मसाला फ्राय झाला की लगेचच आपण त्यामध्ये शिजवून घेतलेला पास्ता घालून घेणार आहोत। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता पास्ता घातला की लगेचच आपण चमच्याच्या साहाय्याने सर्व मसाला आणि पास्ता हा एकजीव करून घेणार आहोत। सर्व मसाला मी ह्या तेलात घातला होता आणि पास्ताही छान आपला सुटसुटीत असा शिजलेला आहे, म्हणून हे सर्व पटकन एकजीव होते। 2 ते 3 मिनिटापर्यंत सतत ढवळून मी सर्व मसाले एकजीव करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खूप छान आणि व्यवस्थित सर्व मसालेही एकत्रित झालेले आहेत। अशा पद्धतीने आता मी त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरही घालून घेणार आहोत। कोथिंबीर घातल्यामुळे पास्ता खूप छान आणि टेस्टी तयार होतो आणि चवीलाही खूप अप्रतिम लागतो आणि चमच्याच्या साहाय्याने लगेचच आपण सर्व कोथिंबीरही पास्त्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत आणि मीडियम गॅस करून पास्ता हा 2 ते 3 मिनिटापर्यंत छान असा वाफही काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने आता गॅसची फ्लेम ही बंद करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप जबरदस्त आणि अप्रतिम हा पास्ता तयार झालेला आहे आणि रंगही खूप सुरेख आलेला आहे। आता मी तुम्हाला हा पास्ता सर्व्ह करून दाखवत आहे। अशा पद्धतीने एका थाळीमध्ये खूप व्यवस्थित असा मी चमच्याच्या साहाय्याने पास्ता काढून तुम्हाला दाखवत आहे। खूपच जबरदस्त आणि सुटसुटीत हा पास्ता तयारही झालेला आहे। पास्ता तयार करताना मी इथे शेजवान चटणीचा उपयोग केलेला आहे आणि जर तुम्हाला ती आवडत नसेल किंवा मुलांनाही आवडत नसेल तर तुम्ही टँगी फ्लेवर देण्यासाठी पास्त्यामध्ये टॅमॅटो सॉसचाही उपयोग करू शकता। अशा पद्धतीने मी कमी वेळात आणि कमी मसाल्यामध्ये ही रेसिपी तयार केलेली आहे। तर मग बघताय काय, घ्या पास्ता आणि करा आपल्या मुलांच्या टिफिनसाठी हा चटपटीत नाश्ता। तर मग तुम्हीही अशाच पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्ही ही रेसिपी सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठीही तयार करू शकता आणि मुलांच्या छोट्या भुकेसाठीही तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।